हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज गुरुवार आहे, त्यामुळे गुरुवारची माझी सर्व देव स्वच्छ करून देवाची पूजा झालेली आहे आणि दिवाबत्ती पण सर्व झालेलं आहे. त्यानंतर मी गॅसची पण पूजा करून घेते आणि गॅसला पण दिवा लावून त्यांची पण पूजा करून घेते. आता सकाळची गडबड असते, टिफिन बनवायची आणि त्यासाठी मी सर्व पूर्वतयारी करून घेतली आहे. कांदा मिरची सर्व कापून घेतलं की बरं पडतं ना, सर्व पटापट आपलं काम इझी होऊन जातं. त्यामुळे आता मी भाजी करून घेत आहे, टिफिनची भाजी करून घेत आहे आणि त्याला कुकरमध्ये घातलं तर पटकन शिजून होईल यासाठी मी पटापट त्याची तयारी करून घेत आहे. मुगाची भाजी बनवत आहे मी. मूग भिजत घातले होते पण त्याला मोड काढले नव्हते. त्याला आता 1-2 शिटी करेन आणि मूग मस्तपैकी शिजून जातील. रात्रीचा भात उरला होता, तर माझ्या मिस्टरांना खूप आवडतो फोडणीचा भात. त्यामुळे आता मी भाताला फोडणी करून घेणार आणि ते नाश्ता करून घेतील भाताचा. त्यानंतर बाकीची जी काही राहिलेली कामं आहेत ती सर्व मी करत राहते. सकाळी सर्वांनाच खूप गडबड असते. सकाळची कामं सर्व, सकाळचा टिफिन बनवायचा असतो, पाण्याची वेळ, सर्व काय एकाच टायमाला असतं. त्यामुळे इतकी गडबड होते आणि धावपळ होत असते. सकाळी मुलांचं कॉलेज, शाळा सर्वच असतं. त्यामुळे पटापट कसं करायचं, पटपट माझी तयारी चालूच होती. इकडे मी मिस्टरांना आपला फोडणीचा भात दिला आणि त्यानंतर मुलीसाठी मी कांदापोहे बनवायला घेतले. तिला कांदापोहे खायचे होते म्हणून तिला कांदापोहे बनवले. आणि प्रत्येकाचं वेगवेगळं करायला खूप वेळ पण लागतो आणि टाईम पण होतो सकाळी. त्यामुळे लवकर उठलं तर सगळी कामं पटापट होऊन जातात. पण जर कधी वेळ झाला तर मात्र कामं करायची खूप तारांबळ होऊन जाते. आता मी पोहे पण करून घेते आहे. मुलगी आणि मिस्टर गेले ऑफिसला गेले, मिस्टर आणि मुलगी कॉलेजला गेली. त्यानंतर मी निवांतपणे जी काय माझी कामं आहेत ती अगदी निवांतपणे करत असते. आता पोहे पण झाले, सर्व झालं माझं. लगोलग मी ओटा वगैरे सर्व क्लीन पटापट करून घेत असते. मग कसं होतं, खूप घाण पडत नाही आणि एकदम सर्व घाण काढायला पण आपल्याला पण कंटाळा वाटतो आणि बघून पण आपल्याला ते घाणेरडं किचन चांगलं वाटत नाही. त्यामुळे मला तर असं सारखं पुसतच राहायला आवडतं पण आणि स्वच्छता आवडते. त्यामुळे मी सारखं पुसत असते. कपडा माझ्या हातामध्ये असतो. आता चहा पण बनवायला ठेवलेला आहे, भांडी पडलेली आहेत सर्व. आणि आता माझी सर्व काही नाश्ता पाणी सर्वांना देणार आणि त्यानंतर माझी इतर बाकीची कामं जी आहेत ती मी करणार. आता मिस्टरांच्या डब्यासाठी चपात्या पण बनवते आणि त्यांना टिफिन दिला म्हणजे माझी सकाळची जी मेन कामं आहेत ती सर्व संपली. मग आज चपाती पण छानपैकी झाल्या. आता त्यांना सॅलड वगैरे बनवून टिफिन भरून मिस्टरांना आता देणार. त्यानंतर मी थोडासा नाश्ता वगैरे करून घेणार. अशा गडबडीच्या वेळेला मी नाश्ता करत नाही, कारण का सकाळची एवढी धावपळ होते आणि त्यामध्ये आपण नाश्ता करायला बसलं तर सगळ्याच कामांना वेळ होऊन जातो. त्यामुळे आणि आज गुरुवार पण आहे, तर मला स्वामींच्या मठामध्ये पण जायचं आहे. बघू आता कधी जायला मिळतं, सकाळी मिळतं का संध्याकाळी मिळतं. आता सर्व भांडी वगैरे स्वच्छ क्लीन करून घेतलेली आहे. झाडू वगैरे सर्व झाला. सर्व गेल्यानंतरच मी हे झाडू वगैरे सर्व करून घेते. आणि घरामध्ये बघा सकाळी किती पसारा पडलेला असतो. सर्व गेल्यानंतर मग आपली हळूहळू कामं सर्व चालू करायची. आणि झाडू वगैरे मारून घेतल्यानंतर मी मस्तपैकी पोछा वगैरे सर्व करून घेतला. आणि रोजच्या रोज जरा आपण सर्व वस्तूंवर कपडा मारत राहिलं तर एवढं काही घाण होत नाही. नेहमी करत राहिलं तर खूप घाण एकदम काढावी लागत नाही आपल्याला. फ्रीज पण मी 1-2 दिवस करत असते आणि साफ करत असते. बघा आता सर्वच कामं माझी पटापट गडबड चालू आहे सकाळची. आणि मला असं वाटतं सर्व माझी कामं झाली की माझ्या डोक्यावरचं मोठं ओझं कमी झालं. असं करत मी माझी सर्व कामं करून घेतली. आज गुरुवार असल्यामुळे उंबऱ्याला हळदीचं लेपन पण करून घेते. हळदीचं लेपन करून छानपैकी दरवाजावर स्वस्तिक काढून घेते आणि मस्तपैकी अशी माझी छानपैकी पूजा झालेली आहे आणि उंबऱ्याचं लेपन पण झालेलं आहे. आता निवांतपणे थोडा वेळ बसायचं, चहा पाणी करायचं, त्यानंतर मग संध्याकाळची तयारी करून घ्यायची. असं माझं हे डेली रुटीन नेहमीच चालू असतं. आणि गुरुवार असलं त्यामुळे वेळेला माझी देवपूजा असते, त्यामुळे एक्स्ट्राचं असं देव वगैरे स्वच्छ करायचे, सर्व करायचं हे एक्स्ट्रा काम असतं. असं हे माझं सकाळचं गडबडीचं
रुटीन तुम्हाला दाखवलं आहे मी. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला सांगा. आता मी थोडासा आराम करणार आहे. चला, हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला तो कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला, सर्वांनी काळजी घ्या. सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.